पोलीस ठाण्याच्या आवारात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली। त्यावेळेस महिला पोलिसाला देखील या पतीने धक्काबुक्की केली, त्यामुळे त्याच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेल्या पत्नीला पतीने जेलरोड पोलीस ठाण्याच्या आवारात बेदम मारहाण केली। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसालाही त्या पतीने मारहाण करून धमकी दिली। या प्रकरणी पतीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील घटना 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना भांबिष्टे नेमणूक जेलरोड पोलीस ठाणे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून कुदरत खाजाबाई कारभारी राहणार सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ज्योत्स्ना या पोलीस ठाण्यात काम करीत होत्या, त्यावेळी वरील संशयित आरोपी विरुद्ध त्यांची पत्नी अनिसा कुदरत कारभारी ही तक्रार देण्यासाठी आली होती। त्यावेळी कुदरत कारभारी याने आणि पोलीस ठाण्याच्या आवारात पत्नी अनिसा यांना शिवीगाळ करून मारहाण करत खाली पाडले। त्यानंतर तिच्या तोंडावर पाय ठेवला। त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना भांबिष्टे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी कुदरत याने त्यांना धक्काबुक्की करून तुम्ही बाहेर या, तुम्हाला दाखवितो असे म्हणून धमकी दिली। या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस सब इन्स्पेक्टर जाधव हे करीत आहेत।